सोडा सगळे काम आणि चला करूया मतदान। नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी औरंगाबाद। 1 डिसेंबर रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे आणि आपण सर्व मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर जाणार आहात। आपलं प्रत्येक मत अमूल्य आहे, पण हे अमूल्य मत तेव्हाच उपयोगामध्ये येईल जेव्हा ते योग्य पद्धतीने केलं तर। कारण आपल्या सर्वांना माहित आहेच की ही निवडणूक बाकीच्या सर्व निवडणुकीपेक्षा थोडीशी वेगळी आहे। कारण या निवडणुकीमध्ये मतदान यंत्र वापरलं जाणार नाही, तर मतपत्रिका वापरल्या जाणार आहेत आणि त्यासोबतच पसंती क्रमानं आपल्याला उमेदवारांना मत द्यायचं आहे। चला बघूया नेमक्या कोणत्या योग्य पद्धती आहेत ज्यामुळे आपल्या अमूल्य मताचा वापर होणार आहे। आपण जेव्हा मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी जाणार आहात तेव्हा आपल्याला मतदान कक्षामध्येच जांभळ्या रंगाचं पेन पुरवण्यात येईल। आपण त्याच पेनानं मत नोंदवायचं आहे। इतर कोणत्याही पेनानं नोंदवलेलं मत ग्राह्य धरण्यात येणार नाही। उमेदवारांच्या नावांसमोर पसंतीक्रम नोंदवत असताना लक्षात ठेवा, ते अंकांमध्येच नोंदवायचे आहेत। म्हणजे हे अंक देवनागरी चालतील किंवा भारतीय आंतरराष्ट्रीय अंक चालतील, इव्हन रोमन लिपीतील सुद्धा चालतील आणि संविधानातील 8व्या अनुसूचीमधील भारतीय भाषांमधीलही अंक चालतील। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये अक्षरांमध्ये लिहिलेलं चालणार नाही। यानंतरचा मुद्दा येतो आहे की पसंती क्रमांक 1 हा नोंदवलाच गेला पाहिजे। तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवा, पण तो नोंदवणं अनिवार्य आहे। म्हणजे तुम्ही जर 1 हा क्रमांक नोंदवलाच नाही आणि थेट पसंती क्रमांक 2, 3, 4, 5 असे काही नोंदवले तर ते अजिबात चालणार नाही। हां, एक हे होऊ शकेल की तुम्ही पसंती क्रमांक 1 नोंदवलेला आहे आणि बाकीचे 2, 3, 4, 5 हे बाकीचे पसंतीक्रम देण्याची तुम्हाला आवश्यकता वाटली नाही तर ते चालू शकेल। पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पसंती क्रमांक 1 हा अंकांमध्ये नोंदवलाच गेला पाहिजे। यानंतर आणखी एक बाब लक्षात ठेवण्याजोगी, एकाच उमेदवारासमोर पसंतीक्रम वेगळे वेगळे लिहिलेले चालणार नाहीत। जेव्हा तुम्ही उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवणार आहात ना, तेव्हा तो कोणताही एकच आकडा नोंदवायचा आहे बरं का। म्हणजे असं नाही चालणार की तुम्ही एखादा, समजा आपण घेऊया की एक झेड नावाचा उमेदवार आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही पसंतीक्रम लिहिताय 2, 3, 4, तर हे नाही चालणार। कोणता तरी एकच पसंती क्रमांक तुम्ही देणं गरजेचं आहे। जेव्हा मतपत्रिका तुम्हाला देण्यात येणार आहे तेव्हा या मतपत्रिकेवर मत नोंदवण्या व्यतिरिक्त, म्हणजे हे असे पसंती क्रमांक नोंदवण्या व्यतिरिक्त दुसरं काहीही लिहायचं नाही। स्वाक्षरी करायची नाही, स्वतःचं नाव लिहायचं नाही, कोणत्याही खाणाखुणा त्या मतपत्रिकेवर दिसल्याच नाही पाहिजे। अगदी हाताच्या अंगठ्याचा ठसा सुद्धा त्याच्यावर उमटणार नाही, याबद्दल पूर्णतः जागरूक राहायचं आहे। अशा रीतीनं जेव्हा आपण मतदान करू ना, तेव्हा खरोखर आपलं अमूल्य मतदान उपयोगात येईल याची आपल्यालाही आता खात्री वाटत असेल। एकदा मी सांगूनच देऊ का की नेमक्या कोणत्या कोणत्या चुका झाल्या तर मतदान अवैध ठरू शकेल, जेणेकरून मी आतापर्यंत ज्या सूचना दिल्या त्यानुसार आपलं मत वैधच कसं ठरेल याची दक्षता तुम्हाला घेता येऊ शकेल। मतपत्रिका कोणत्या कोणत्या कारणांसाठी अवैध ठरेल? अंक 1 नमूद करण्यात आलेला नसेल तर, एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर 1 हा अंक नमूद केला असेल तर, 1 हा अंक अशा रीतीने नमूद केला असेल की तो नेमका कोणत्या उमेदवारासाठी दिला आहे याबद्दल संदिग्धता निर्माण झाली असेल तर, 1 हा अंक आणि इतरही अंक जसं की 2, 3, 4 हे एकाच उमेदवाराच्या नावासमोर देण्यात आले असतील तर, पसंतीक्रम अंकाऐवजी शब्दात नमूद केला असेल तर, मतदाराची ओळख पटेल असं कोणतंही चिन्ह किंवा लिखाण मतपत्रिकेवर नमूद करण्यात आलं असेल तर, आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं पसंतीक्रम नमूद करण्यासाठी दिलेल्या जांभळ्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य कोणत्या तरी वस्तूनं कोणताही अंक नमूद केलेला असेल तर,
थोडक्यात अशा रीतीनं मतदान करण्याबद्दलची योग्य दक्षता घ्या आणि आपलं अमूल्य मत अवश्य बजवा. चला, सोडा सगळे काम, निघूया आणि करूया मतदान.